बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून खून करण्यात आल्याची भीषण घटना घडली असून या घटनेमुळे केवळ केज तालुकाच नाही तर जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जातोय। या गुन्हेगारांच्या पाठीमागे जे कोणी आका असतील त्यांना त्यांच्या आकांनी वेळीच सावध करावा असं म्हणत आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता वाल्मिक कराड आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। पाहुयात काय म्हणाले आमदार सुरेश धस। हे फक्त मस्साजोग पुरती तीव्र संतापाची लाट उसळलेली नाही, ही लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। संपूर्ण जिल्ह्याला या गोष्टीचा राग आलेला आहे। सगळेच लोक द्वेषाने बोलतायत। इतकी महाभयंकर, अतिशय निर्घोण, अतिशय चुकीच्या पद्धतीने ही हत्या आणि अतिशय किरकोळ कारणासाठी, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला जातो, ही मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली घटना आहे। यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला? काय कारवाई झाली पाहिजे? काही पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे। पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत, महाजन नावाचे कर्मचारी, एक बनसोडे म्हणून कर्मचारी, त्यांचं नाव सांगितलं गेलंय। 40-40 मिनिटं जर ते बोलावूनही येत नसतील आणि 3 तासामध्ये FIR घेतला गेला नाही, कारण अपहरण झाल्याच्या नंतर 15व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्ते भाऊ गेलेले, तातडीने जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर संतोषचा जीव गेला नसता। इतक्या चुकीच्या पद्धतीने 3 तास सतत मारहाण जर केली तर माणूस जिवंत कसा राहील? म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे। त्यामुळं जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट, मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही, परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झालाय, कुटुंबियांचा ठराव झालाय, अगोदर काही लोकांनी अति उत्साहामध्ये CID चौकशीची मागणी केली वेगवेगळी, परंतु इथं CID चौकशीची गरजच नाही। आमचं सर्वांचं मत असं झालंय की ॲडिशनल SP पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहेत। ॲडिशनल SP तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते SP साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भोवऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी, जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी, कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत, असं ग्रामस्थांचं मत आहे। पुढारी सांगतोय की बीडमध्ये दहशत आहे, दहशत सुरू आहे। नेमकी कुणाची दहशत आहे? खरंच बीड हे महाराष्ट्राचं बिहार होते का? हे काय, बीड जिल्हा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदनाम होतोय असं माझं स्वतःचं मत आहे। जे कोणी आका बाका कोण जे आहेत त्यांनी जरा मला वाटतं त्यांचं मन आवरलं पाहिजे आणि नवीन पोरांना, तरुण पोरांना गुन्हेगारीकडे वळण्यासाठी जे प्रोत्साहित केलं जाते ते प्रोत्साहित करण्यापासून त्यांनी रोखावं। ते जे आका आहेत त्यांच्या आकाच्या आकांनी त्यांना समजून सांगावं असं माझं स्वतःचं मत आहे। काय मागणी असणार आहे मुख्यमंत्र्यांकडे, राज्य सरकार? मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींकडे आम्ही हीच मागणी करणार आहोत की निष्पक्षपातीपणे या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि ते स्वतः, मला असं वाटतं राज्याचे कुठलेही मुख्यमंत्री नाही आणि ते तर स्वतः जवळपास 1.5 टर्म त्यांच्याकडे गृह खातं राहिलेलं आहे। गृह खातं अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये 100% त्यांना आम्ही जाऊन सांगू आणि या घटनेचा तपास छडा लागला पाहिजे। जे कोणी आरोपी आहेत ते आरोपी अटक झाले पाहिजेत आणि पुढे ही केस चालण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील, सरकारी वकील म्हणून तरुण मुले ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत त्यांना वेळीचा आवर घालण्याची गरज आहे असं आमदार सुरेश धस म्हणाले। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस हे आज मस्साजोग इथं पोहोचले होते।
लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाचा निपक्षपातीपणा चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. अपहरण झाल्यानंतर 3 तास गुन्हा नोंद का झाला नाही, यामध्ये जे कोणी पोलीस दोषी असतील त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.